ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। केंद्रीय पथक 3 नोव्हेंबरला महाराष्ट्रात येणार, राज्यातील अतिवृष्टी बाधित नुकसानीची पाहणी करणार। जळगावात युती करू म्हणणारे भाजप नेते कधी पलटी खातील याचा भरोसा नाही। शिंदेचे आमदार किशोर पाटलांची भाजपवर आगपाखड, तर महायुतीच्या एका वर्षाच्या काळात एक फुटकी कवडीही आमदारांना मिळाली नसल्याचा दावा। ठाकरे बंधूंची दुबार मतदारांना बडवण्याची भाषा, दुबार मतदारांना फोडून काढा मग पोलिसांना द्या। राज ठाकरेंसह उद्धव ठाकरेंचा इशारा, दुबार मतदार याद्यांचा गठ्ठाच दाखवला। प्रक्षोभक विधानं करून काही लोकांकडून पब्लिसिटी मिळवण्याचा प्रयत्न, दुबार मतदारांना फोडून काढा या ठाकरे बंधूंच्या विधानानंतर अमित साटम यांची टीका। निवडणूक व्यवस्थेत सत्तेचा गैरवापर, संविधानाने दिलेला अधिकार जतन करण्याची वेळ, राजकीय मतभेद विसरून आपल्याला एक व्हावं लागेल, शरद पवार यांचं भाष्य। मी आणि राज एकत्र आलोय ते महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी, तुम्ही साथ द्या। सत्ताच्या मोर्चात उद्धव ठाकरेंकडून मनसेसोबतच्या युतीची घोषणा। काहींना व्हिडिओ लावण्याची खूप खास आहे, येत्या काळात ठाकरे बंधूंच्या एकमेकांविरोधातील व्हिडिओंची मालिकाच बाहेर काढू, भाजपच्या अमित साटम यांचा पलटवार, तर राज ठाकरेंना मिमिक्री आर्टिस्ट म्हणत डिवचलं। विरोधकांनी काढलेल्या सत्याचा मोर्चाच्या आयोजकांवरती गुन्हा दाखल, परवानगीशिवाय मोर्चासह बेकायदेशीर जमाव जमवल्याचा ठपका, आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। भाजपच्या मुक मोर्चाला परवानगी होती का, मग मनसे आणि मवियावरच गुन्हा दाखल का, संदीप देशपांडेंचा सवाल। MCA निवडणुकीमध्ये शेलारांना स्थान न मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षावरून सूत्र हलवली जात आहेत। सामना दावा, शेलार पवारांची युतीत निवडणूक लढवण्यासाठी प्रचंड आग्रही। रोहित आर्याचा एन्काउंटर करणाऱ्या API अमोल वाघमारेंचा गुन्हे शाखेनं जबाब नोंदवला। गोळी झाडण्याचे आदेश नव्हते, मात्र परिस्थिती पाहून गोळीबार केल्याचा वाघमारेंचा जबाब। अजित पवार ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष, तर मोहोळ वरिष्ठ उपाध्यक्ष होणार। संध्याकाळपर्यंत चित्र स्पष्ट होईल, मोहोळांची प्रतिक्रिया। अजित पवार आणि मोहोळ यांच्यामध्ये अध्यक्षपद 2-2 वर्षांसाठी वाटून घेतलं जाणार, सूत्रांची माहिती। पंढरपुरात कार्तिकी एकादशीचा मोठा उत्साह, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सपत्नीक विठुरायाची महापूजा, सोहळ्यानिमित्त पंढरपुरात हजारो भाविकांची उपस्थिती। आषाढीलाही विठ्ठलाची महापूजा करायला आवडेल, आगामी निवडणुकीसाठी शिंदेंना विठ्ठल शक्ती देईल। कार्तिकीच्या पूजेनंतर मिसेस उपमुख्यमंत्री लता शिंदेंची प्रतिक्रिया। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये आज शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक, शिवसेना भवनामध्ये दुपारी 12 वाजता बैठकीचं आयोजन। आमदार खासदारांसह पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार। निवडणुकीमध्ये शिवसैनिकांना डिवचण्याचा प्रयत्न केल्यास जशास तसं उत्तर देऊ, प्रत्येकाचा सन्मान ठेवून ताकदीनुसार जागा द्या। आगामी निवडणुकांवरती शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। जमिनीचा व्यवहार रद्द झाल्यानंतर उद्यापासून जैन बोर्डिंग पुन्हा सुरू होणार। अनेक दिवसांपासून जैन बोर्डिंग प्रकरणावरून वाद सुरू होते। फलटण महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये SIT तपास करणार। महिला IPS तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वात SIT तपास, तर तात्काळ तपास सुरू करण्याचे आदेश। पुण्यातील गणेश काळे हत्या प्रकरणात 4घांना अटक, 6 गोळ्या झाडत कोयत्यानं वारही केले। थरार CCTVत कैद, आंदेकर कोमकर टोळी युद्धातून हत्या। कुख्यात गँगला शस्त्रपुरवठा केल्याप्रकरणी सिकंदर शेखला पंजाब पोलिसांकडून अटक। सिकंदरनं कोल्हापुरात काही शस्त्र विकली का, तपास केला जाणार। तर हिंद केसरीमध्ये सहभाग घेता येऊ नये म्हणून गोवलं जात आहे, सिकंदरच्या वडिलांचा आरोप। बुलेट ट्रेनच्या ठाणे स्टेशन भोवती 1300 एकरामध्ये बिझनेस हब उभारणार। ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई या शहरांना आणखी बूस्ट मिळणार। मध्य आणि पश्चिम रेल्वेवरती आज मेगा ब्लॉक घेतला जातोय। मध्य रेल्वेवरती CSMT ते विद्याविहार, तर पश्चिम रेल्वेवरती चर्चगेट ते मुंबई सेंट्रल ब्लॉक। नोव्हेंबर महिन्यामध्ये पाऊस पडण्याचा हवामान खात्याचा अंदाज, तर नोव्हेंबरमध्ये किमान तापमान सरासरीच्या तुलनेत अधिक राहण्याची शक्यता। छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार पावसानं शेतांमध्ये पाणी साचलं, कापसासह इतर पिकं पाण्याखाली। सायगाव, गोपालवाडी, वाघलगाव आणि काटेपिंपळ गावात पिकांचं मोठं नुकसान। श्रीहरिकोटाच्या प्रक्षेपण केंद्रावरून इस्रो आज सर्वाधिक वजनाच्या उपग्रहाचं प्रक्षेपण करणार। विशेष करून हा उपग्रह भारतीय नौदलासाठी तयार करण्यात आला। महिला एकदिवसीय विश्वचषकात आज भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका महामुकाबला। क्रिकेट जगताला नवा विश्वविजेता मिळणार, नवी मुंबईच्या DY पाटील स्टेडियमवर सामना रंगणार।
ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक.